जनगण मन आधी थोडंसं कलर तुला किती कळत ग. तूप टाकते मी. आयब्रो केला परमनंट. मग आता कधीच आयब्रो करायचे नाही का. एकदा मी गेले चिकन घ्यायला बरं का. आणि ना माझे मिस्टर आहे ना इतना गुमसुम की मेरी रोय. मी असं महाराष्ट्र का बोलते कारण की त्यांनी काय केलं. माझा नवरा म्हणतो तूच विचार कर. मला म्हणतो तू त्याला कधीचे आणलेले. आडो देखिए पापा ने क्या ऑर्डर किया. वाव कितना सुंदर है. डोमिनोज का है ना. मॅग देखा शायद. नहीं डोमिनोज का ही है. तिचे पप्पा ऑफिसला गेले आणि बसल्या बसल्या हे उद्योग केला. मी स्वयंपाक केला. तिला आता मला जेवायला घालायचं होतं आणि पप्पाने हा उद्योग करून ठेवला. ये डोमिनोज का है. डोमिनोज क्या क्या है रे बाबा. एक तर आज गुरुवारचा व्हिडिओ आहे बरं का. हा माझा उपवास आहे. मला काही खायचं नाही आहे आणि पप्पाने एवढं ऑर्डर करून ठेवलं. हां मम्मीला काहीच खायचं नाही आज. पप्पाला मी सकाळीच म्हटलं माझा उपवास आहे. देखो पापा ने क्या क्या मंगाया. इसमें कुछ ठंडा ठंडा सा लग रहा है. ज्यूस थे शायद उसमें. हाँ ठंडा ठंडा है. हो दोन ज्यूस. ओ फ्रेंच फ्राइज है शायद. बर्गर. फ्रेंच फ्राइज बर्गर और नीचे क्या है. वेज बर्गर प्रीमियम. ये तीखा है. पता नहीं. बहुत तीखा है इसमें. नहीं अभी ये नहीं खोलना है. पापा आएंगे तो वो खाएंगे. अभी आपको बस ये खाना है तो खा लीजिए. अब दे जूस पी लीजिए. मैं आपको स्ट्रॉ देती हूँ घर का. स्ट्रॉ नाही दिला आपण ना त्याला. ना ये लो ग्लासमध्ये पिठा. तो बहुत टेस्टी है. था मी तुला ग्लास में टाकून देते. हस घे आराम से ग्लास पकड़ना. बहुत अच्छी खुशबू है. हां 3 2 1 गो. 3 2 1 गो. ग्लास पकड दोन्ही हातानी मग ती तुझे ॲक्शन दे. काल जे कपडे वाळत टाकले होते ना त्याचं तिने काढले आहे दोरीवरनं आणि घड्या घालून ठेवती. हे तिची रोजची सवय आहे बरं का. स्वतःचे कपडे स्वतः काढती घडी घालती ठेवती. चला आता ना लाडूला आंघोळ करायची आहे. आता वाजले 10. तुम्हाला माहिती आहे का काय झालं आज. ही लाडू आज शाळेत नाही गेली. उठलीच नाही. मला नाही जायचं खूप रडली. आज गुरुवार आहे आणि उद्या आहे जगन्नाथ यात्राचं फंक्शन आहे आमच्या हिच्या स्कूलमध्ये. उद्या रंगीत ड्रेस आहे. हां आता हा डे 1 आहे आणि आम्ही डे 2 पण याच्यामध्येच टाकूया. हां दोन व्हिडिओ एकत्र करू आपण. हां आंघोळ झाल्यावर दिवसभर मी काही व्हिडिओ शूट नाही केला. डायरेक्ट रात्री 8 वाजता शूट केला. हेलो सुबह हेलो कैसे आहात तुम्ही. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मम्मी जय महाराष्ट्र बोलते ऐसे क्यों बोलते. जय महाराष्ट्र. मी असं महाराष्ट्र का बोलते कारण की मी एवढे गावागावं फिरले आहे ना. सर्वात बेस्ट आपला महाराष्ट्र आहे म्हणून जय महाराष्ट्र. कळलं का. जय महाराष्ट्र. कारण मी भरपूर महाराष्ट्राच्या बाहेर फिरले आहे. रुको तो मम्मा. पण जे प्रेम आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ना ते मला थोडंसं कुठेतरी कमी वाटलं एवढंच. जय महाराष्ट्र पहले बोलते तब ऐसे क्यों बोलते. महाराष्ट्र सबसे ऊपर है. मेरा महाराष्ट्र सबसे ऊपर है इसलिए जय महाराष्ट्र. नहीं इंडिया सबको पसंद करते हैं. इंडिया सबसे ऊपर है. दुनिया के सबसे ऊपर. इंडिया जीतेगा. बाई अगं लाडो तुला किती कळत ग. इंडिया तो है ही बेटा. हम लोग इंडिया में रहते हैं. इंडिया तो है ही. इंडिया से तो हमको प्यार है लेकिन मैं महाराष्ट्र में रहती हूँ ना तो महाराष्ट्र भी मुझे प्यार है. ऐसे मुझे तो महाराष्ट्र नहीं पसंद. मुझे सिर्फ इंडिया पसंद. अच्छा इंडिया पसंद आहे. हिला इंडिया पसंद आहे. इंडिया. अगं बाई ये मेरा इंडिया आय लव्ह माय इंडिया. आता रात्रीचे 8 वाजले. तिला मी जेवण वगैरे घातलं आहे आणि लवकर झोपवते कारण की सकाळी 7ला उठवावं लागतं ना. त्यासाठी ती आता झोपती आहे. ठीक आहे. आणि मग उद्या सकाळचा दुसरा दिवस आहे ना डे 2. थांब ना. डे 2 याच्या पुढे सुरू होते. हा लाडूला रेडी करते मी पार्टीसाठी. बताने दो गाइस को. हाँ. गाइस मैंने हल्लोस बोलती थी ना मम्मी का मोबाइल तोड़ के बाहर निकल जाओ इसलिए मैं आपको हल्लोस बोलती हूँ. पर अब नहीं आता. आपका हाथ में चली जाती है क्या आत्मा. तब आप तुरंत आ दीजिए. या मोबाईल मधून बाहेर या. हाँ, तोड़ के से. या बाहेर या. मोबाईल मधून या बाहेर. गर्दी होऊन जाईन घरामध्ये. आपले सगळे 30,000 लोक येतील आपल्या घरी. रुको. गाइस के कानों में कुछ सुना अगं झोप बाई. चल आता गाइस के कानों में कुछ सुनाना है मुझे. तू बोल. कानमध्ये सांगते तुमच्या ती. लाईक शेअर सबस्क्राईब और कर. कोई थांब बात थांब नहीं. थांब ना आधी. मेरे पिछले बार को तो अच्छा वाला वीडियो पसंद आया तो ऐसे सब्सक्राइब करें. बाय बाय इस वीडियो के लिए. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गाइस को गुड मॉर्निंग बोलिए आपके. गुड मॉर्निंग गाइस.
गुड मॉर्निंग. बाबू इतना गुमसुम क्यों मेरी रोए माझी लाडू. तरी मी तुला रात्री किती वाजता झोपवलेलं? मी हिला 8 वाजता झोपलो तरी हिची झोप पुरी व्हायना. 8 वाजता झोपलेली लाडू, उठ चल. तरी सगळं आवरलं, फ्रेश केलं, मस्त पावडर लावली. हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. ही झोप येते, हिला शाळेत जायचे आणि आता असं बोलून अजून नाटक करून ती. कशी दिसते लाडू? लाडूच्या स्कूलला पार्टी आज, हा ना लाडू? बघा टिक्का पण लावलाय, किती छान दिसते. तर चला, डे 2 सुरू होते आता इथून पुढे. मी आजकाल सगळेच व्हिडिओ शूट करते. ताई मला म्हणतात की अगं रोज व्हिडिओ टाकत जा, त्याच्यामुळे मग मी सगळे शूट करते, जसं होईल तसं मी पोस्ट करते. तर चला, असं आता आमचं डेली रुटीन आहे. आणि माझं बघा घर सगळं झाडून पुसून सगळं माझं 7 वाजताच होतं माझ्या घरातलं. मी 7 वाजताच मावशींना बोलवते. भांडे, किचन तुम्हाला दाखवू का? चला, हे बघा सगळं स्वच्छ झालं आहे. बघा इकडं बघा, भांडे बिंडे सगळं घासून गेलं मावशी. हे पण रूम आवरलेली आहे. चला सँडल घाल, चला. स्कूल नहीं जाएगी तुम्हारा. बेटा पार्टी है ना, आज ऐसे नहीं करते. आज ही, कल सैटरडे संडे छुट्टी है, फिर 2 दिन छुट्टी है फिर स्कूल की. मम्मी 2 दिन माने मैं आपको. कल भी पार्टी होने वाला है ना. नहीं, आज है पार्टी. अभी ये पार्टी, डान्स गाना सब होगा. लाडूची शाळा आहे ना, खूप छान शाळा आहे लाडूची. तिथले टीचर वगैरे इतके छान आहे, इतके छान. लाडूला खूप आवडतं. लाडू कधी रडत नाही शाळेत जाताना, माहिती आहे का? शाळेमधले टीचर स्टाफ सगळे चांगले लाडूच्या शाळेतले. और प्रिंसिपल सर भी थे. हां, प्रिन्सिपल टीचर, प्रिन्सिपल मॅडम ते ना बोलतात खूप प्रेमाने मुलांसंग, त्याच्यामुळे मुलं आवडून येतात स्कूलला. तसं कोलकाताला रडायची, ती जात नव्हतीच कोलकाताला शाळेत. इथे आल्यापासून जाते ती शाळेमध्ये कधीच. लाडूचा आहे ना हा ड्रेस खूपच छान आहे. हे बघा, त्याची ती टिकली वर्क, त्याचं ते कापड, इथे ती धोती पॅन्ट. हे बघा, खूप छान ड्रेस आहे. व्हिडिओच्या खाली मी लिंक दिली आहे. लाडू तुम्हाला काहीतरी बोलून दाखवणार आहे, जे की ती शाळेमध्ये शिकली आहे. बघा, ऐका लाडूचं. हां, बोल लाडू. ओम भूरस्व तस्वितुर्गणेयं भर्गुदेवस्य धीमहि धियो यो मा प्रचोदयात्. किती छान ना. ओम भूर्भुवः स्व यायला लागली लाडूला. मग आणि अजून दुसरं जनगण मन तो लय भारी म्हणती. चल हम लोग खड़ा होके बोलेंगे जनगण मन. रिस्पेक्ट नहीं, खड़ा होके बोलना चाहिए. आइए. जनगण मन अधिनायक जय है मारक. आपके हाथ पकड़िए. अच्छा ठीक है. जनगण मन अधिनायक जय है मारक भाकनी माका. पंजान सिंधुनु चनापन माता नावनतु चनभंगा. नेम्मदि माचन नमुना बंदा तुच्चन जय विकरंदा. दव शुकरा है जाहे नव शुकरा ईशना है ना है ता जय नाका. जनगण मन अधिनायक जय है मारक भागनी माका. जय हे. हाँ. जय है जय है जय है जय 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 जय. जय 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 है. भारत माता की. जय भारत माता की. जय. या या या. वंदे 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 मातरम. इतकं शिकली बघा बरं. तुटकं फुटकं बोलती हो लेकरं, कारण की शब्द अवघड आहे ना. शब्द अवघड आहे हो. लहान आहे ना ती, अजून 4च वर्षाची आहे. है मेरा शब्द अवघड आहे. इंडिया. हां, थांब काय करते बघा. हे मेरा इंडिया. आय लव्ह माय इंडिया. किती छान छान शिकली बघा बरं. तिला सगळं येतं. लोक सगळे म्हणजे नाही असं बोलतात की तिला वळण आहे, असं नाही आहे. बघा एवढं तिला शिकली आहे ती. मी दाखवत नाही काही व्हिडिओमध्ये. चला चल लाडू. बटन कहीं देखो मैं स्कूल जा रही हूँ. अरे मेरा बैग. काल होता रंगी ड्रेस, आज नाही आहे. आता परत चेंज करून जाते तिला. आणि काल ही शाळेत नव्हती गेली. परत आलो आम्ही. रंगी ड्रेस काल होता, आज रेग्युलर ड्रेस आहे.
आता बघितलं शाळेचे पोरं तेव्हा, आणि काल ही शाळेत गेली नव्हती ना, त्याच्यामुळे माहीतच नाही. सिलेक्ट हो गया हटो हटो. आओ जल्दी से आओ. बघा आमच्या लाडूचा ड्रेस. हे काम तिच्या पप्पांचं आहे, तिचे ड्रेस सजवून ठेवायचे शाळेचे. हे बघा, चल घाल पटकन चल ऊपर. अरे बाई बाई वयाच्या हात पोरं व्हावा खरंच ना, डोकं नाही चालत वय झाल्यावर. भागू 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 भागू. 9:15 वाजले, लाडूला पोहोच केलं. गेली बाई लाडू, ड्रेस एवढा भारी घातलेला. 9:15 वाजले, पोहोच केलं लाडूला. प्रार्थना होऊन गेली होती, थोडंसं लेट झालं 10 मिनटं. चला असं होतं कधी कधी, काय करणार आहे आता, माणूस आहे शेवटी, चुका तर माणसाकडनंच होणार ना, बरोबर आहे का नाही. ते ना मॅसेजचं आहे ना, मॅसेज बघितला होता मी, पण तारखेचा माझा गोंधळ झाला. 16 तारखेला होतं ते रंगीत ड्रेस, आणि आज आहे 17 तारीख. काल ना काल काय झालं ना, मला अगदीच काल खूपच त्रास होत होता मला. मग त्या असं मन नाही लागत ना कुठल्या गोष्टीमध्ये असं. आता रात्री खाल्ली मी पेन किलर, मग म्हटलं बाई 2 दिवस तरी मला बरं वाटेल. आणि अलीकडे मला जास्त त्रास सुरू झालेले आहे, जास्त मला दवाखान्यात जाणं, कारण की माझ्या मिस्टरांना ना टाईम नाही आहे, आणि त्यांच्याशिवाय मी जाऊ शकत नाही एकटे. कसं ते समजदार आहे, डॉक्टरांशी बोलणं चालणं, त्याच्यामुळं मग मी थांबली, नाही तर मी कधीच गेले असे दवाखान्यामध्ये असं. तर चला चहा वगैरे घेतला मी, आता मी जाते. मला ना मटण बिर्याणी बनवायची आहे. लाडूचे पप्पा मला म्हणले उद्या मटण बिर्याणी बनव, तर चालले आहे मटण आणायला. चिकन खायचं मी सोडून दिलेलं आहे, जवळजवळ आता 2 महिने होत आले मी चिकन नाही खाल्लं. ते काय झालं तुम्हाला सांगते काय झालं होतं. एकदा मी गेले चिकन घ्यायला बरं का, आणि ना माझे मिस्टर आहे ना काहीच आणत नाही, म्हणजे बाहेरचं आहे ना ते सगळं मीच पाहते. चिकन म्हणा, मटण म्हणा, आणायचं, लाडूला सोडायचं, सगळं मी बघते सगळं. कारण की असं वाटतं त्यांना एवढं ऑफिसचं काम असतं, मग त्याच्यामुळे कशाला घरातलं एक्स्ट्रा प्रेशर द्यायचं ना. मी नाही करत तसं काही, मी सगळं घर हँडल करते मी. तर आता मी चालले आहे मटण घ्यायला. आणि एक दिवशी काय झालं माझ्यासोबत, म्हणजे मी गेले चिकन घ्यायला, आणि त्यांनी काय केलं, चिकन ते कोंबडी आहे ना आणून त्या वजनावर कोंबडी ठेवली, आणि मी ती बघितली तर ती कोंबडी जी होती ना, ती अक्षरशः अशी सडल्यावर नाही का अशी होती. त्याचे ते पंख, त्याला तेवढी घाण लागलेली, त्याची ती स्किन, ते ना असं मी बघितलं, आणि तेव्हापासून ना अक्षरशः माझ्या दिमागात ते चिकन बसून गेलेले. मी 2 महिने आले असं मी चिकन नाही खाल्लेलं, खरं सांगते मी तुम्हाला. आणि मी खाणारही नाही आता. मला घाण नाही का असं आवडत नाही मला, खरं सांगते. घरात पण तुम्ही बघा, माझं 7 वाजता माझं घर आवरलं स्वच्छ. घाणेरडा प्रकार मला अजिबात आवडत नाही. किचनवर पण माझं एकदम पूर्ण माझं रोजचं मी स्वच्छ करते. स्वयंपाक झाला का अख्खं माझं गॅस मी रोज गॅस पुसते. माझा गॅस तुम्हाला थोडासुद्धा घाण दिसणार नाही. ते बघितलं बाई. मग आता मी काय ठरवलं आहे माहिती आहे का, आठवड्यातनं एकदा मटण आणायचं, बिर्याणी वगैरे बनवायची. असं हप्त्यातनं काय वाटतं माणसाला चांगलं जेवण जेवावा. रोज आम्ही साध्या भाज्या खातो. आणि दुसरी गोष्ट काय ना, बोंबील, सुकट, सोडे हे सगळं मला खूप आवडतं. माझ्या आईकडे खूप बनतं, इथे नाही बनत. माझ्या नवऱ्याला नाही आवडत. त्याचं वास तरी आलं ना ते फडबडबड करतात, त्यांना नाही आवडत. त्याच्यामुळे मग बोंबील, सुकट वगैरे मी काहीच बनवत नाही. माझ्या नवऱ्याचं काय म्हणणं आहे तुम्हाला खरं सांगू का, म्हणतो ते बोंबील आहे ना त्याला मरून किती दिवस झाले, त्याच्यामुळे त्याचा घाण वास येतो मला. माझा नवरा म्हणतो तूच विचार कर, मला म्हणतो तू त्याला कधीचे आणलेले, त्याला ते फ्रीजमध्ये ठेवले म्हणे, हां त्याला मरून किती दिवस झाले, मग त्याचा वास नाही यायचा का म्हणे बोंबीलचा, त्याच्यामुळे ते बोंबिलाचा वास येतो घाण, असं ते मला म्हणतात. त्याच्यामुळे ते बोंबील अजिबात, लाडू माझा नवरा बोंबलाचा वास जरी आला ना ते तिकडचं रूम बंद करतात, आतमध्ये बसतात दोघं पण, अजिबात नाही खात. सुकट नाही, सोडे नाही. असं ते काय म्हणतात माझे मिस्टर, अरे तुम्ही जा समोरासमोर कापलेलं असं ना फ्रेश, ते फ्रेश कापलेलं खावा कधी पण, असं नका खाऊ. मला म्हणतो मासे पण आहे ना, मासे आपण आणतो ना ते जिवंत मासे, ते पण माझा नवरा म्हणतो त्याला बघायचं तो जिवंत आहे का, पाण्यामधला मासा घ्यायचा. कधी कधी माशांचं एकदा काय झालं कोलकात्याला आम्ही मासे घ्यायला गेले बरं का, आणि ना घेतला बाई मासा. तर मला तर काही एवढं कळत नाही बरं का माशांचं बरं का, तर त्याच्या कानाच्या मागं बघायचं असं लाल लाल आहे का, म्हणजे ताजा मासा आहे. पण त्याने मला ना खूप वेळा आधी मेलेला मासा दिला होता, आणि मग मी घरी आलं मासा बनवला, नुसतं त्या मासाचा घाण वास यायचा, कारण तो खूप आधी मेलेला होता. अशी ती अख्खी भाजी बिजी सगळं फेकून दिलं, माहिती आहे का. असं लोक फसवतात बरं का, फसवलं होतं मला त्यांनी, मला नाही कळलं. त्याच्यामुळं मी मासे बिसे सगळं सोडून दिलेलं आणायचे.
भेटले चांगले मासे, ताजे मासे जिवंत तर आणायचे, नाही तर नाही. फक्त मटण हातात नाही तर मटण आणायचं, बिर्याणी बनव किंवा भाजी बनव, बस तेवढंच. बाकी अख्खं अंडेसुद्धा, अंड्याचं काय झालं तुम्हाला सांगते मी. अजून पण माझ्याकडे आहे अंडे. आत्ता मागच्या आठवड्यात 12 अंडे आणले. लाडूला अंडे आवडतात, मी तिला रोज अंडे द्यायचे. ते अंडे उकडले मी आणि त्याचं कातड नुसतंच जाड जाड असं रबरागत. त्याच्यामुळे अंडेसुद्धा बंद झाले आणि अंडे उकडलं आणि ते नुसतंच वास यायचा, वेगळाच वास यायचा. त्याच्यामुळं तेही बंद झालं आमचं अंडे पण खाणं. आणि आम्हाला असं कसलं वास आलं ना आम्ही खात नाही, आवडत नाही मला. खरं सांगते मला, माझे हेच अंडे दिसायला कशी दिसत आहे, पण हे उकडले ना एकदम रबरागत दिसत आहेत. आणि हे बघा याच्यामध्ये चॉकलेट आहे, हे लपून ठेवलेत मी, लाडू खाते ना. आणि इथं बघा, हे इथं बोंबील आहे बघा, पिशवी पॅक करून ठेवले बोंबील. बघा सगळं फ्रीज स्वच्छ केलं काल मी. पालकची भाजी ठेवलेली आहे, डाळीत पालक टाकायला. आणि रवा आहे हा, रवा फ्रीजमध्ये ठेवते मी, कारण की एक्स तसं घेऊन ठेवते ना, मग आता आळ्या नाही होत असं ठेवून दिलेलं फ्रीजमध्ये असल्यावर. आता सध्या माझ्या घरात लिंब भरपूर आहे. हे बघा किती लिंबू आहे, इथं लिंबू येतो. माझी मैत्रीण गावाला गेली ती ना, तर तिने त्यांच्या शेतामधून परत लिंबू आणले, मग मला परत दिले तिने आत्ता. बघितलं का, सगळं दाखवते तुम्हाला मी. मग काय डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये हेच दाखवणार ना, की आमच्या घरातलं काय चाललं काय नाही, डेली रुटीन आमचा. तुम्हाला आवडतं ना बघायला. तर मग असंच काही, चला आता मटण घेऊन या, इथून पुढं बिर्याणी बनवायची. आता 10 वाजले आहे. तुम्हाला आज बिर्याणी पण दाखवते मी कशी बनवते. हां चला राहा. तर मटण आणलं आणि यातनं पाण्यामध्ये थोडंसं लिंबू टाकते, ठेवते मग धुते. लिंबू टाकून ठेवलं ना, मग ते स्वच्छ होऊन जातं पूर्ण. स्वच्छ धुवून ठेवते आणि आंघोळ करून घेते आणि मग बनवते. तर हे बघा मी हा तांदूळ घेतला आहे, दावत ट्रेडिशनल बासमती, मोजून 5 कप घेतला. एक 10 मिनटं आहे ना पाण्यामध्ये तांदूळ ठेवायचं, म्हणजे ना भात मोकळा होतो. अंडी आणली, नवीन दुकानातनं घेतले तर अंडे. तर हे बघू कशी, आता लाडूला तर द्यावंच लागते मला अंडी खायला, लहान पोरांना द्यावा अंडी. धुवून ठेवत असते मी फ्रीजमध्ये अंडी. तर टाकूया दही, खडे मसाले, बघा कोथिंबीर, लिंबू, तेजपत्ता, थोडेसे कांदे. जास्त कांदे नाही घालायचे, मग ते मसाला होतो. टमाटे, अद्रक लसूणची पेस्ट, हिरव्या मिरच्या, अद्रक लसूणची पेस्ट, मिरच्या, कांदे थोडेसे, मीठ, गरम मसाला टाकायचा. हे बघा गरम मसाला, बिर्याणी मसाला टाकायचं थोडासा अंदाजे. आता हे सर्व मस्त आहे ना मिक्स करून ठेवायचं 10 मिनटं. चला एका हातात कॅमेरा, मी हे सगळं चांगलं मिक्स करते मग बोलते. लाडूसाठी ना अंडे ठेवते उकडायला. अजून बिर्याणी व्हायला टाईम लागेल ना, हे दिसतं तेवढं सोपं नाही हो, फार वेळ लागतो. हे बघा असं करून ठेवलं आहे मस्तपैकी. बारीक गॅसवर ठेवलीत अंडी, आंघोळ करून घेते. चला थंडी वाजते. चला आंघोळ झाली, 5 मिनटं बसते. एका ताईची कमेंट होती मला की तू आयब्रो केल्या परमनंट, मग आता कधीच आयब्रो करायचे नाही का, आणि याची लॉंग लास्टिंग 10 वर्ष सांगितलेली आहे. बघूया आता किती दिवस टिकत्या. तर मग तसं नसतं आयब्रो. आता बघा हेअर आले आहे मला, बघा इकडं दिसतंय का, जवळून दाखवते बघा. तर छोटे हेअर आले आहे ना, एक्स्ट्राचे इथे येतात ना, ते काढून टाकायचे असतात. पण ते मी काही जात नाही पार्लरला, माझ्याकडे घरीच मशीन आहे ना, मी त्याच्यानेच काढते असं. आणि मग हा जो सेफ आहे ना, हा आहे असंच राहतो असं. आता त्या नॅचरल झाल्यात, ते तुम्हाला कसे नाही व्हिडिओमध्ये जरा जास्त डार्क दिसतात, पण अशा डार्क नाही येत्या. नाहीतर माझंच आयब्रो जर खराब झाला असतं तर मी तर बोललेच असते ना, मी काय गप्प बसले असते का, पण माझ्या आयब्रो खराब नाही आलेल्या.
छान झाले आहे आयब्रो माझ्या. सेप पण छान आहे, जसं मला पाहिजे तसंच आहे. ले ओव्हर पण नाही केलं नाही का, म्हणजे जसं आहे तसंच आहे, फक्त हलकंसं त्यांनी इथे हे केलेलं आहे. बाकी माझ्या आयब्रो छान होत्या पहिल्या, पण एवढं काही खराब नव्हत्या. ठीक आहे, चला आता लागते मटण बनवायला, बिर्याणी बनवायला तयारी करते. सगळं मिक्स करून ठेवलं आहे, तुम्ही बघितलं आहे ना. पप्पा उठले आहे, त्यांना चहा बनवते. आणि आम्ही ना दूधचा चहा पित नाही बरं का, असा लाल चहा पितो. तुम्हाला माहिती आहे, लिंबू टाकायचं आणि लाल चहा पिते. त्यांना चहा दिला. 12:30 वाजले. लाडूच्या व्हॅनचा मॅसेज आला आहे, तिला घेऊन येते मग मटण बिर्याणी बनवते. होत नाही आहो एवढं गडबडमध्ये. बघा लाडू आली, कपडे चेंज केले. चल लाडू उड्या मारू नका, खाली बस. हे तर खाऊन घे. खाया, तिला पिवळं नाही आवडत, असंच आवडतं मीठ लावलेलं. तेल गरम झालं, टाकायचं कांदे. थोडं ठेवलं, थोडंसं काढून घ्यायचं. याला जवळजवळ 15 मिनिटं फ्राय करायचं. याला कलर पण येईल आणि छान होईल. आणि मग 2-3 चिट्ट्या घ्यायच्या. तिकडे मटण शिजते तोपर्यंत तिकडे मी पाणी गरम केलं आहे. दालचिनी, मग थोडे खडे मसाले, शहा जिरा, तेजपत्ता, लवंग, दालचिनी हे सगळं टाकलं आहे. आणि भात टाकला आहे, आणि याच्यामध्ये थोडंसं ना तेल टाकायचं. भात मोकळा होतो. तर इकडे बघा असा शिजला का मग काढून घ्यायचा. एक फटका मारला तर म्हणजे मला चालता येत नाही आहे. हां, मी तर काम करते आणि तिथं साफेर उड्या मारते जोरात. म्हणजे मला आता चालता येत नाही. किती जा तू कर नखरे, माझा भात झाला इकडं. लाडू शांत बस, म्याव म्याव करू नको. मला माहिती आहे घरात मांजर नाही आहे. पाणी काढून घेते भाताचं. मुझे पता है आप हो, पता है, मैंने पकड लिया. हे बघा, एक ताईने मला विचारलं कसा मोकळा भात होता. बघा किती मोकळा आला, बघितलं का. असं बनवायचं भात. थोडंसं याच्यामध्ये तेल टाकायचं विसरलं मी. थोडंसं तेल जरी टाकलं ना तांदूळ शिजताना, तरी पण असा मोकळा भात होतो. इकडे शिट्टी लावली आहे, पाणी टाकायचं नाही. 2-3 शिट्ट्या घ्यायच्या. 4 शिट्ट्या झाल्या आहे. पाणी अजिबात नाही टाकलं, ह्यालाच पाणी सुटते बघा. झालं का, त्याला थोडं आटून घेऊ गॅस चालवून. शाही बिर्याणी मसाला आहे, असं भातावर थोडं ना मिक्स करून घ्यायचं भाताला. शाही बिर्याणी मसाल्याची पावडर ना पूर्ण अशी भाताला लावून घ्यायची आहे. हे पण टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे. थोडासा कलर पण टाकून घ्यायचा आहे, म्हणजे कसं ना भाताला कलर छान येतो. मग त्याच्यानंतर असे लेअर लावून घ्यायचे आहे. तो मुझे हेल्प नहीं करना मम्मी का. तो गुस्सा आता है, बघा ऐसे लेयर लावते मैंने 10-15 मिनट बात होंगे, ठीक है. थोड़ा सा आप टूट आराम टाक से ले. बनाओ. क्या हुआ, खा लीजिए ना, बना दे रही मैं आपको. हो गया मेरा. तो सही से मम्मी का क्यों नहीं हेल्प करना है. केवड़ा वाटर टाकते थोड़ा-सा वाटर. केवड़ा वाटर. थोड़ा ही डालने का, नहीं तो ज़्यादा ही हो जाता है फिर. थोड़ा सा कलर. तूप टाकते मी साईडने. तर चला, हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. आता काय मी तुमच्या समोर येत नाही, मी खूप थकले आहे. आता मी आराम करते. लाडू झोपली आहे. बाय बाय. व्हिडिओ लाईक करा.